शिर्डी साईंच्या दर्शनासाठी भाविकांना 5 लाखांचं विमा कवच मिळणार आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिर संस्थांना साई भक्तांसाठी विशेष घोषणा केली। देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात। मात्र साई दर्शनासाठी शिर्डीत येत असताना भाविकांचा अपघात होतो। या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थांकडून हे विमा कवच देण्यात आलंय। यासाठी दर्शनाला येण्यापूर्वी भाविकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। या संदर्भात साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मराठी नववर्षाच्या निमित्तानं साई संस्थांना एक अनोखं गिफ्ट दिलंय। शिर्डीत येणारा जो साई भक्त आहे त्याला आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे। नेमकं ही काय योजना आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत इथले मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर आहेत। सर, नवीन वर्षाचं गिफ्ट तुम्ही देताय साई भक्तांना आणि विमा संरक्षण दिलं जाणार आहे। काय ही योजना आहे आणि कसं त्याला याचा लाभ मिळणार आहे? ओम साईराम। साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात। काही साई भक्त जे आहेत ते पायी चालत येत असतात, काही त्यांच्या वाहनाने येतात, काही रेल्वेने येतात, काही फ्लाईटने येतात। या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येत असताना काही वेळेस जे आहे ते दुर्दैवाने ॲक्सिडेंट होतो आणि त्यामध्ये काही साई भक्तांना जो आहे आपला जीव गमवावा लागतो, काहींना अपंगत्व येते। अशा अडचणीच्या प्रसंगी त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावं म्हणून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने प्रत्येक साई भक्ताचा जो आहे तो 5 लाखाचा विमा काढलेला आहे। हा विमा काढताना त्याच्यासाठीचे काही अटी जे आहेत त्यामध्ये त्या भक्तांनी जे आहे बाबांच्या दर्शनासाठी निघण्यापूर्वी जे आहे संस्थांची जी ऑनलाईन वेबसाईट जी आहे sai.org.in या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे। साईबाबा संस्थांचे जे ऑनलाईन राहण्याची व्यवस्था आहे, दर्शन पास आहे, आरती पास आहे, अभिषेक पूजा आहे, सत्यनारायण पूजा आहे, ज्या ऑनलाईन फॅसिलिटीज ज्या आहेत या फॅसिलिटीजा त्यांनी प्रथम बुकिंग केलं पाहिजेत आणि हे बुकिंग केल्यानंतर दुर्दैवाने समजा येत असताना काही अपघात झाला तर त्याला या विम्याचं संरक्षण दिलं जाणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर।